सतीश राजवाड्यांच्या पोपटची मुलांची टीम सध्या खूप गाजते. अमेय वाघ, केतन पवार, सिद्धार्थ मेनन आणि अतुल कुलकर्णी. पण ह्या चित्रपटात मुली कोण आहेत हे आपल्याला अजून माहिती नाही आहे आणि आज आपण तेच जाणून घेऊया. तर ह्या चित्रपटाची पहिली अभिनेत्री आहे मेघा घाटगे, जिची आपल्याला एक सुंदर लावणी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मेघा, काय सांगशील ह्या लावणीबद्दल? ह्या लावणीबद्दल सांगेन तेवढं कमी आहे, कारण ही लावणी इतक्या सुंदर पद्धतीने फुलवाने कोरिओग्राफ केली आहे. आणि जे आम्ही लावणीचे प्रयोग करतो, लावणीचे शूज करतो, जे आम्ही ऑडियन्ससमोर कसे रिॲक्ट करतो किंवा विंगेत कशी मस्ती करतो, अशा पद्धतीची लावणी कोरिओग्राफ केली गेलेली आहे. तर मी जेव्हा त्यांना सतीशजींना सांगितलं की सर, आपण ह्या पद्धतीची फिल्म आहे, जरा ही लावणी आपण अशा पद्धतीने करू शकलो तर कसं वाटेल तुम्हाला. त्यानंतर त्यांनी फुलवाला सांगितलं. ते म्हणाले हे चांगलं आहे, आपण हे वर्कआउट करूया. आणि त्यानंतर माझं आणि अतुलजींचं विंगीतलं छोटंसं प्रेम ते लावणी करताचं आणि परत विंग डान्स करून परत बाहेर जाऊन त्यांच्याशी खोडी करणं किंवा ऑडियन्सशी कशा रिॲक्शन्स आम्ही देतो, त्या पद्धतीची ही लावणी प्रेक्षक जो आहे त्या प्रेक्षकांना असे वाटेल किंवा लावणी न पाहणाऱ्या प्रेक्षकांना पण असं वाटेल की आपण खरंच लावणी कार्यक्रम पाहायला बसलो आहे. अशा पद्धतीची लावणी कोरिओग्राफ झाली आणि ओरिजिनल लावणी ज्याचं मूळ कुठेही न हलवता आणि जी नवीन लोकांना किंवा आत्ताच्या पिढीला साजेशी अशा पद्धती सगळ्याचं कॉम्बिनेशन, पूर्ण मसाला, पूर्ण त्याच्यात सगळं त्याच्यात भरून ही लावणी आलेली आहे. नक्कीच आजच्या पिढीला साजेशी अशी लावणी. आणि त्याच्या लावणीमधला एक शब्द मला आठवतो की मोबाईल आणि अशासारखं, म्हणजे आपल्याकडे मुन्नी बदनाम जसं झालेलं आहे आताचे शब्द वापरून, तसं आता मोबाईल वगैरे असे शब्द ह्या गाण्यामध्ये आलेले आहेत. तर ह्या लिरिक्सबद्दल काय सांगाल दोघीही? पहिल्यांदा मी ऐकलं तेव्हा खूप खुश झाले होते, कारण ती मला आत्ताच्या परिस्थिती म्हटलं कंटेम्प्ररी वाटली खूप लावणी. आणि इनफॅक्ट त्याचा मग तो मागचा बॅकड्रॉप आहे तो पण आम्ही खूप डिस्कस केला. म्हणजे लावणी बसायच्या आधी बॅकड्रॉपवर डिस्कशन मला आठवतं निखिल आणि असं झालं होतं की काय करूया, आपण ती रिक्षा, म्हणजे आत्ताचा जो काही आत्ताची सिटी किंवा टिपिकल नाही तर लावणीच्या तुम्ही पण करता त्यात नेहमी गाव किंवा ह्या लेवलचं असतं, तसं न करता निखिलने पण खूप विचारपूर्वक तो बॅकड्रॉप केला जो खूप स्टँड आऊट होतो माझ्या मते. आणि जेव्हा मेघावर करायचं ठरलं तर एक असं आहे की मेघावर मी खूप काम केलं आधी, आणि लावणी मला वाटतं केली नाही, म्हणजे असे आयटम नंबर आणि या लेवलचे डान्स केले. आणि हा कसा टिपिकल लावणीचा बाज होता. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा कोरिओग्राफ झालेली लावणी ह्या मॅडम शिकायला आल्या तेव्हाच मग आमचे बाज, तिचा बाज माझा बाज, असं जण क्लॅशेस मिक्स करत होतो आम्ही. कारण तिचा नाही, आणि ती स्वतः परफॉर्मर असल्यामुळे, म्हणजे जसं एखादी क्लासिकल डान्सर माझ्याकडे आली कथक करणारी तर मला त्या पद्धतीने जायला लागतं. तर ती स्वतः इतकी सॉलिड लावणी करून आणि तिचे प्रयोग आणि सगळे चालू असतात, त्यामुळे तिला खूप हलवली असती मी तर मग मजा नसती आली की. आणि तिची कॅरेक्टर एनिवेज ती तशीच जशी ती आहे, लावणी करणारी एक जाणारा तो फड वेगवेगळ्या गावी, त्यातली ती मुलगी होती. त्यामुळे मग तिची जी स्टाईल आहे, तिचं जे नेहमीचे डोळा मारण्यापासून जे ती हातवारे किंवा जे काही करते ते त्या आम्ही पूर्ण कोरिओग्राफीमध्ये बसवले. आणि तिने काही मध्ये स्वतःचे स्पॉन्टेनियस मला न सांगता टाकले, जे खूप छान दिसले. आणि त्यामुळे मी जनरली जो पॅटर्न बसवते त्याच्यात तिचा असा तो मिक्स्ड होऊन एक कंटेम्प्ररी लावणी आमची झाली. आणि मला वाटतं खूप छान कॅरी केली आहे. मेघा खूप गोड दिसली आहे आणि मस्त आली आहे. उडती लावणी आहे, जसं ती म्हणाली खूप नॉटी आहे की मध्येच जाऊन अतुल आणि तिचं जे काही छोटंसं एक आहे त्याच्यात कॅरेक्टर, त्याचं ते जाऊन येणं तिचं स्टेजवर, पण स्टेजवर काही घडलंच नाही असं पण नाही. म्हणजे मेघाला मी, आणि ऑफकोर्स शी इज गॉट अ गुड रोल ऑल्सो, आय एम व्हेरी हॅपी फॉर हर, कारण ती खूप छान अभिनेत्री पण आहे मला माहिती आहे. आणि त्याच्यात तिला नाच आणि हे दोन्ही कंबाईन करून करायला मिळालं आहे आणि तिने खूप न्याय दिला लावणीला. मेघा, आणि तुझा ह्या चित्रपटात काय रोल आहे? आम्ही बरंच ऐकलं की तूही ह्याच्यातली एक महत्त्वाची ॲक्ट्रेस आहे, तर काय आहे? एक राखी नावाचं कॅरेक्टर आहे त्यात, जे अतुलजींवर किंवा अतुलजींचं आणि माझं प्रचंड एकमेकांवर प्रेम आहे. ते फारसे सीन नाही आहेत त्यामध्ये, पण अख्खा तो रोल माझा पूर्ण फिल्मवर, पूर्ण चित्रपटात राखी वावरत असते आणि खूप महत्त्वाची भूमिका आहे त्यामध्ये. आता ह्या चित्रपटामध्ये एक पाहुण्या कलाकाराची भूमिका केलेली आहे उर्मिलाने, आणि ती आय गेस अमेयाची ड्रीम गर्ल आहे. तर आपण विचारूया उर्मिला, काय सांगशील तुझ्या गाण्याबद्दल? तुझं गाणं खूप मसालावालं झालेलं आहे, खूप नर्गिस टू सोनाक्षी सगळेजण, तू सगळ्यांचे रोल तू या गाण्यात करणार आहेस, तर काय होता अनुभव? जसं तू आत्ता म्हणालीस नर्गिस टू सोनाक्षी ह्या सगळ्याच अभिनेत्री मला पोर्ट्रे करायला मिळणार होत्या ह्या गाण्यामध्ये. हीच या गाण्याची विशेषता आहे आणि दिस इज वॉट इंटरेस्टेड मी फॉर दिस सॉन्ग असं मी म्हणेन.
आणि फुलवानीच हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे. सतीश ची संकल्पना होती की आपण हे गाणं अशा पद्धतीने ट्रीट करूया, कारण जेव्हा आपण ड्रीम म्हणतो तेव्हा ड्रीममध्ये काहीही होऊ शकतं, आपण कोणीही होऊ शकतो, आपण सुपरमॅन पण होऊ शकतो ड्रीममध्ये. तसाच हा चित्रपटाशी आणि फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड मुलगा असतो, त्याच्यामुळे मग तो ऑब्व्हियसली लेजंड, स्वतः आपण कोणीतरी लेजंड झालो आहे असं त्याला वाटतं. आणि त्याच्याबरोबरच्या ह्या सगळ्या अभिनेत्री नर्गिस, म्हणजे ॲक्च्युली राज कपूर नर्गिस, सलमान सोनाक्षी आणि अमिताभ किमी काटकर आणि मिथुंदा आणि रीना रॉय, असा सगळ्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मला ह्या गाण्यात प्ले करायला मिळाली. आणि त्यांचे त्या स्टाईलचे नाच आम्हाला ह्याच्यात एक्सप्लोअर करायला मिळाले. मज्जा आली त्याच्यामुळे. फुलबाई, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की म्हणजे अमिताभजी किंवा मिथुनदा ठीक आहे, पण अमेयाला तू सलमान कसं बनवलास? तो बनला बाबा. मी जसं म्हटलं की अमेय ॲज अ परफॉर्मर त्याला असं वाटायचं त्याला नाचता येत नाही, पण जेव्हा तो माझ्याकडे नाचून एक 4 दिवस गेला आणि जो त्याने रिहर्सल केली वगैरे आणि तो ॲक्च्युली जेव्हा सेटवर आला तेव्हा वी कुडंट बिलीव्ह की तो इतकं कॉन्फिडेंटली नाचत होता किंवा तो प्रत्येक कॅरेक्टरचं बेअरिंग त्याने खूप छान पकडलं होतं. आणि सतीश तिकडे असा उभा असायचा, त्याचा चेहरा बघत सतत तो पकडतोय ना बेअरिंग. पण अमेयाने खूप कॅरी केली छान, सलमानची ती टिपिकल चालायची स्टाईल आणि मस्त कॅरी केलं. आणि इव्हन उर्मिला आणि त्या दोघांनी इतकं एकमेकांना कॉम्प्लिमेंट केलं आहे प्रत्येक ह्याच्यात की तो अमिताभ बच्चनची ते टिपिकल हाताची घेऊन किंवा असं. आणि ऑफकोर्स आम्ही त्याच्यात एक सिग्नेचर स्टेप अशी ठेवली की जे सगळे कॅरेक्टर्स आपले आत्ताचे सिग्नेचर्स करतात त्याच्यात, प्लस त्यांचे तेव्हाचे जे काही ठरलेले एक पॅटर्न्स होते ते पकडलेत. त्यामुळे मजा आली. म्हणजे ते गाणं खूप वेगळं वाचतं आणि ते दिसतं खूप वेगळं. फुलवा, मराठीतलं असं पहिलं गाणं असेल, बॉलिवूडमध्ये अशी बरीच झाली आहेत, शाहरुखने असं केलं, त्यामुळे ह्या गाण्यामध्ये जनरली कॉस्ट्युम्स खूप महत्त्वाचे असतात, मेकअप खूप महत्त्वाचा असतो. तर ह्यामध्ये काय एफर्ट्स घेतले गेले? ऑफकोर्स पल्लवी राजवाडेनी कॉस्ट्युम्स केलेले आहेत आणि मेकअप संतोषनी केलं आहे. त्यामुळे त्या दोघांनी मी एकदम थांबले. कॉस्ट्यूम खूप छान झाले आहेत. म्हणजे त्याच्यात तुम्हाला विचार करून आम्ही केले होते की ऑफकोर्स नर्गिस असली तरी त्याला छोटीशी तिने एक बॉर्डर टाकली होती की सिन्स टिपिकल तशीच साडी न घेता आपण त्याच्यात काहीतरी ॲड करू अशा लेवलला विचार करून कॉस्ट्यूम केले होते. की सोनाक्षीचा पण जो लुक होता की अगदी तिचा लुक म्हणजे तिला अगदी देण्यापासून, ती रिंग देण्यापासून छोट्या छोट्या गोष्टींवर तिने वर्कआउट केलं होतं पल्लवीने. आणि त्याप्रमाणेच सगळे कॉस्ट्यूम झाले होते इन्क्लुडिंग उर्मिलाचे हेअर. त्यामुळे त्याच्यावर खूप डिटेलिंग काम केलं होतं पल्लवी आणि संतोष त्या दोघांनी. त्यामुळे मजा आली. आणि ॲक्च्युली जेव्हा ठरलं ह्या कॅरेक्टरमध्ये कितीतरी कॅरेक्टर्स येऊन मग ही नको ही नको, कारण असं होतं ना शेवटी गाणं छोटं होतं आणि त्याच्यात आम्हाला खूप कॅरेक्टर्स आणले असतं तर ते अंगावर आलं असतं, कळलं नसतं, एस्टॅब्लिश झाल्या नसत्या. म्हणून एक 4 ते 5च घ्यायच्या असं ठरलं. आणि मग त्या कुठल्या घ्यायच्या तर ज्या आता पटकन ऑडियन्स कोणाशी कनेक्ट होईल की जे बघितल्यावर ही किमी काटकर आहे, म्हणून अशा त्या 1-2 आम्ही सिलेक्ट केल्या. आणि आता एक तुमच्या दोघींचा कॉम्बो म्हणून एक अर्बन लावणी येणार आहे असं म्हणायला हरकत नाही. मग मेघाच्या कॉस्ट्युम्सवरती काय खास एफर्ट्स होते? मेघा, काय सांगशील? आम्ही 2 रंगाची साडी एकत्र केलेली आहे, एक गुलाबी रंग आणि एक निळा रंग. तर त्याच्यातही आम्ही वर्कआउट केलं की आम्रपाली पण दिसते, ती लावणीचं पण दिसतं, त्याचा हेअरस्टाईल वेगळी आहे त्याची. कारण पिंक आणि टिपिकल तुम्ही हेअरस्टाईल करतात अशी ती मेघावर दिसते की आम्ही आता असं करतो फुलवा, आम्ही हे लावणार होतं. एक ठरलेलं होतं वाक्य, आम्ही आता असं वेगवेगळे काहीतरी वेगळी फुलं आम्ही हल्ली असं करतो, वेगवेगळे फ्लावर. हे आम्ही काय आमचं म्हणजे मॅडम खूप करतात ना लावणी. मला ती सारखी हे असं हे आता ना मी हे लावणार आहे असं करतो का आम्ही, असं तिचं सारखं त्यांना हेअरस्टाईलला पण मी काहीतरी एक्सपेरिमेंट करायला जाते लावणीवर. खालच्या बॉर्डर्स वगैरे पण टाकल्या होत्या त्या. आणि आयडिया होती नाही आपल्या दीदींनी पल्लवीताईंनी जेव्हा त्यांनी ते कलर्स आणले ते म्हणाले, मी त्यांना म्हटलं की निळा रंग माझ्यावर चांगला दिसतो आणि पिंकचं किंवा राणी कलरचा कॉम्बिनेशन करा, म्हटलं ते खूप चांगलं दिसेल. त्यांनी पहिला मला फोन केला की तुला काय आवडतो रंग, तुला कसं वाटतंय? म्हटलं असं पहिल्यांदा कुणीतरी विचारलंय मला कुठला रंग आवडतो वगैरे. म्हटलं थांबा 1 मिनटं, मी अशी पूर्ण असं हे झालं होतं मला की मी काय सांगू, कसं सांगू. मग त्यांना म्हटलं की मला राणी कलर स्टेजवर नेसायला फार आवडतो आणि आत्ता मी एक निळा रंगाचं म्हटलं एक मस्त फ्लोरोसंट कलरमध्ये निळा रंग आला आहे, तर तो आपण मिक्स करूया आणि त्याचं कॉम्बिनेशन खूप छान दिसेल म्हटलं तिथे. तर त्यांनी ते कापड आणलं, मी त्यांना एक प्लेन साडी म्हटलं घ्या
आणि त्याचं आणि वरचं पदर म्हटलं वेगळा करूया आपण जरा छान सटॅक असा. मग त्यांनी ते परफेक्ट रंग तो घेऊन आला आणि त्यांनी मला जेव्हा तो फोटो पाठवला तर मी म्हटलं असं मला त्यांना कुठलं उत्तर देऊ की मी जर लाऊड बोलले तर म्हणजे काय एवढं काय मोठ्याने बोलते वगैरे. तर मग नंतर म्हटलं वा, पण ते मी आतमध्ये दाटून ठेवलं की कसलं आणलं, किती मस्त आहे हे असं त्यांनी. आणि मग त्याच्यावर हेअरस्टाईल मग मी स्वतः जाऊन विकत घेतले. मला जे आंबाडे पाहिजे होते की मला ती वेणी हवी होती, मला ती फुलं हवी होती वेगळ्या पद्धतीची, ती मी शोधून काढली. आणि ह्या दोन्ही गाण्यांवर मला सतीशचं पण खूप कौतुक करायचं आहे किंवा पल्लवीचं. आय एम व्हेरी हॅपी की आय एम डुईंग मीरा एंटरटेनमेंटची फिल्म. पण प्रत्येक गोष्टीवर खूप डिटेलिंग झालं आणि फार डिस्कशन करायचो आम्ही. आणि फारच म्हणजे हिच्या गाण्यावर सारखे बसून डिस्कशन करायचो ह्या लाईनीवर. विशेष कौतुक म्हणजे आमच्या गाण्यातला सेट आणि इट वॉज व्हेरी आउटस्टँडिंग. असा रस्त्याचा रस्ता आणि इंडोर तो केला होता. आणि खरं तर पाहायला गेलं तर खूप मुवमेंट ह्याला जागा नव्हती आम्हाला, पण त्याने जे काही केलं होतं ते इतकं सुंदर दिसतंय आफ्टर पिक्चरायझेशन. म्हणजे मी तुला म्हटलं ना जसं तुझा सेट लावणीच्या मागचा सेट, मग त्याचे कॉस्ट्यूम, मग ते कलर कुठले, मग मुलांचे कलर कुठले, याच्यावर आम्ही सतत डिस्कशन करायचो. म्हणजे दोन गाणी ॲज दोनच आहेत चित्रपट आणि हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा आहे, पण तरी त्यातल्या प्रत्येक कंटेंटवर खूप डिटेलिंग केलं गेलं अगदीच. म्हणजे उर्मिला, तुझ्या गाण्यामध्ये खूप सारे कॉस्ट्युम्स आहेत, खूप सारे सेट्स आहेत आणि खूप एराज आहेत त्या गाण्यामध्ये. त्याच्यातला तुझा फेवरेट कुठचा होता? राज कपूर नर्गिस माझा पर्सनल फेवरेट पण तोच आहे. अदरवाईज मी जरी तो पोर्ट्रे केलं नसतं तरी आणि इन फिल्म बघताना सुद्धा मला तोच एरा सगळ्यात जास्त आवडतो बघायला. नक्कीच. उर्मिला, तुला कधी असं वाटलेलं का अशा टाईपचं काही गाणं करायला मिळेल? म्हणजे बॉलिवूडमध्ये ह्या गाण्याचं खूप वेड असतं की असं काहीतरी करायला मिळालं पाहिजे आणि तुला ते मिळालं. तर नाही, असं नव्हतं वाटलं मला की असं काही माझ्या वाट्याला येईल किंवा कोणाला असं वाटेल की मी एवढे सगळे कॅरेक्टर्स करू शकीन. पण सतीशला तसं वाटलं, फुलवाला तसं वाटलं की तू निभावू शकशील इतक्या सगळ्या वेगळ्या ॲक्ट्रेसेसच्या भूमिका. सो त्याच्यामुळे इट वॉज अ चॅलेंज फॉर मी की आता एवढा सगळा कॉन्फिडन्स ह्या लोकांनी माझ्यावर टाकला आहे तर मी काहीतरी करून दाखवायलाच पाहिजे. मी त्याच्यात उडी पण आहे गाण्यात. आम्ही एक बेंचवरनं उर्मिला मारते किंवा अशा लेवलला आहे तर ते पण तिला लागलं, पण तिने खूप कॅरी केलं, पण स्टेप नाही बदलून दिली. म्हणजे उर्मिला, तू अशी म्हणजे मला नक्की माहिती नाही पण तू थोडी शांत स्वभावाची आहेस, पण मग ते किम्मी काटकर आणि अशा अभिनेत्री तुला पोर्ट्रे करायच्या होत्या, त्या कशा जमल्या? कारण तेव्हा मी उर्मिला नसते ना, तेव्हा मी किमी काटकर असते, त्याच्यामुळे मग मी किमी काटकरसारखं करते. तू उर्मिलाला म्हणालीस उर्मिला किमी, म्हणजे उर्मिला तशी नाही आहे, पण उर्मिलाला जेव्हा किमी करायची असते तेव्हा ती तशी होऊ शकते. आणि तू अतिशय खूप प्रोफेशनल डान्सर आणि अमेयचे डान्सिंग सेशन्स, वर्कशॉप्स वगैरे झाले, तर अमेय ॲज अ को डान्सर म्हणून तुला कसा वाटला? अमेय वॉज आउटस्टँडिंग. म्हणजे त्याला खूप भीती वाटत होती की फुलवा कोरिओग्राफ करणार आणि डान्स नंबर आहे, तुझ्याबरोबर करायचं आहे आणि असं सगळं खूप खूप दडपण होतं त्याला. पण ही हॅज डन अन आउटस्टँडिंग जॉब आणि मला खरंच वाटलं नव्हतं की इतकं सॉलिड ते गाणं दिसेल. आणि अमेय हॅज रॉक्ड इट. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर, सलमान खान असो, अमिताभ बच्चन असो, मिथुन चक्रवर्ती असो, विच इज हू वॉज कन्सिडर्ड टू बी अ डान्स गुरु, आणि आज ते दा आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळीच कॅरेक्टर्स त्यांनी अमेयनी खूप छान पोर्ट्रे केली आणि सगळ्यांचा एक वेगळा बाज पकडून त्यांनी नाच केला की नुसतंच नाच करायचं किंवा नाचाचं दडपण येऊन ते कॅरेक्टर्स मरतात असं पण अजिबात झालं नाही. त्याच्यामुळे इट्स व्हेरी नाईस. आणि आता एक शेवटचा प्रश्न फुलवा तुला, की या दोघींमधल्या गाण्यांपैकी तुझं फेवरेट गाणं कुठचं? वा वा. दोन्ही. दोन्ही. आणि तुझं फेवरेट गाणं हिचं होतं की नाही? मला आवडली होती लावणी, मला प्रचंड आवडली होती, पण मला करायचं एक असं होतं ना की काहीतरी वेगळं करायला मिळेल, जरा सांगते मी त्यांना. पण हिने केलं आहे ते अत्यंत सुंदर होतं आणि मला दोन्ही गाणी प्रचंड आवडतात आणि माझ्या गाडीमध्ये ही दोन्ही गाणी सतत वाजत असतात. गाणी दोन्ही खूप एंटरटेनिंग आहेत. ते धिंगाणा अजूनही ट्रेलर पाहूनही डोक्यात आहे, म्हणजे रिलीज झाल्यावर नक्कीच एंटरटेनिंग असेल. थँक्यू सो मच. तर ही होती पोपटची गर्ल्स टीम. 23 ऑगस्टला चित्रपट रिलीज होतोय, तोपर्यंत गाणी, ट्रेलर्स तुम्ही सगळं एन्जॉय करा आणि 23 ऑगस्टला जाऊन चित्रपट थिएटरमध्ये पहा. कॅमेरामन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.